छत्रपती संभाजीनगर महापालिकेमधल्या उपमहापौर निवडीवरून शिंदेंच्या शिवसेनेमध्ये नाराजी नाट्य सुरू झालंय। उपमहापौर पदासाठी शिंदेंनी राजेंद्र जंजाळ यांची नावं जाहीर केल्यानंतर संजय शिरसाट नाराज झाल्याचं पाहायला मिळालं। उपमहापौरांचा अर्ज भरताना सुद्धा शिरसाट हजर राहिले नाहीत। पाहूयात। महापौर आणि उपमहापौर निवडीवरून छत्रपती संभाजीनगरच्या शिवसेनेत दोन गट पडल्याचं दिसतंय। महायुतीकडून महापौर पदासाठी भाजपचे समीर राजूरकर आणि उपमहापौर पदासाठी शिंदेंच्या शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ यांचं नाव निश्चित करण्यात आलंय। पण या दोघांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट हे अनुपस्थित राहिले। राजूरकर आणि जंजाळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड, आमदार संजय केणेकर यांची उपस्थिती होती। उमेदवारी अर्ज दाखल करताना जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। भाजप शिवसेना महायुतीचा भाजप शिवसेना महायुतीचा शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महायुतीचा बोलो बोलो भारत माता की जय। पण यावेळी मंत्री असलेले शिरसाटच अनुपस्थित राहिले। पालकमंत्री साहेबांच्या मतदार क्षेत्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहेत आणि त्यांनी तिकडे आज वेळ दिलेली होती, त्यामुळे पत्रकार परिषदेला आले नाही। परंतु निश्चित त्यांच्या सुद्धा शुभेच्छा मला या ठिकाणी आहे। त्यांची नाराजी काही माझ्यापर्यंत अजूनपर्यंत आलेली नाही आणि निश्चित त्यांनाही नाराज असण्याचं कारण नाही आहे, कारण मी संघटनेमध्ये जिल्हा प्रमुख म्हणून काम करतोय। मान्य एकनाथ शिंदे साहेब त्यांच्याशी चर्चा करतील आणि मला नक्की खात्री आहे की शिंदे साहेबांचं ते ऐकतील आणि हा विषय संपवतील। तुम्ही सोबत त्यांना घेतलं पण ते एकत्र नाहीत, त्याच्यामुळे आता तुमची फरफट होईल। अशी काही होणार नाही, काही अडचण येणार नाही। शिवसेना आमच्या बरोबर आहे। भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना मिळून आम्ही चांगल्या ताकदीने महापौर बसू, उपमहापौर बसू आणि या शहराच्या विकासासाठी काम करू। एकनाथ शिंदेंच्या आदेशावरूनच जंजाळ यांचं उपमहापौर पदासाठी नाव देण्यात आलं असं शिवसेना पक्ष निरीक्षक विलास पारकर यांनी म्हटलं। संजय शिरसाट नाराज नसून त्यांच्यासोबत बोलणं झालंय असं पारकरांनी म्हटलंय। पालकमंत्री आज सकाळपासून झेडपीच्या ज्या इलेक्शन आहेत त्या कामासाठी बाहेर होते आणि जी काही नाराजगी तुम्ही सांगताय ती नाही आहे। पालकमंत्र्यांची माझी सकाळी या विषयावर चर्चा झालेली होती आणि त्याच्यानंतरच आम्ही इथे आलेलो आणि ज्यावेळी सन्माननीय या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री जेव्हा आदेश देतात तो आमच्यासाठी अंतिम असतो। महापालिकेच्या तिकीट वाटपावेळीही शिरसाट आणि जंजाळ या दोन गटात वाद झाला होता। राजेंद्र जंजाळ यांनी शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या दिला होता। आता उपमहापौर पदाच्या निवडीवेळीही शिरसाटांनी नाराजी दर्शवली। राजेंद्र जंजाळ यांचा अर्ज भरताना शिरसाट अनुपस्थित राहिल्यानं शिंदेंनी शिरसाटांना फोन केल्याची माहिती आहे। शिंदेंच्या फोन नंतर शिरसाटांची नाराजी दूर झाल्याचं बोललं जातंय।